जळगाव जिल्ह्यामध्ये आमचे शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील साहेबांनी काय भाषण केलं ते मला माहिती नाही, परंतु प्रत्येकाला इच्छुक राहण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला संघटना बांधण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला पक्ष वाढवत असताना स्वतःची महत्त्वाकांक्षा प्रकट करण्याचा अधिकार आहे. आणि त्याच भावनेतनं गुलाबराव पाटील साहेब जर बोलले असतील त्याच्यामध्ये काय वावगं आहे? काही वावगं नाही. नाही, याबाबत उगाचच काही लोक राजकारण करतायत. मी स्वतः मराठी भाषेचा मंत्री आहे, त्याच्यामुळं जसं जिल्हाधिकारी होत असताना, जसं मुख्य कार्यकारी अधिकारी होत असताना, जसं पोलीस अधीक्षक होत असताना मराठीचा पेपर द्यावाच लागतो. त्याच्यामुळं कोणावर जबरदस्ती करून हे केलं जात नाहीये. तर जे रिक्षावाले आहेत, जे टॅक्सीवाले आहेत, त्यांना देखील प्रामाणिक मराठी बोलता यावं ही भूमिका जर परिवहन मंडळाची असेल तर त्याचं उगाचच राजकारण करू नये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांना स्वतःहून शिका असं काही परिवहन मंडळ सांगत नाही, ते स्वतः देखील शिकवायला तयार आहेत. परंतु जो महाराष्ट्रामध्ये राहतो त्याला मराठी आली पाहिजे असं जर प्रताप सरनाईक म्हणाले असतील तर त्याच्यामध्ये वावगं काय? परंतु एक महत्त्वाची भूमिका अशी आहे की जो गैरसमज अमराठी लोकांमध्ये पसरवला जातोय तशा पद्धतीची नक्कीच शिवसेनेची आणि परिवहन विभागाची भूमिका नाही. त्याच्यामुळं फक्त त्यांनी शिकावं ही जर आग्रहाची भूमिका असेल तर त्याच्यामध्ये कोणी वावगं वाटून घेऊ नये. मी काल देखील याच्यावर सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल कुणी जरी, म्हणजे मी देखील वावगं बोललो किंवा अन्य कोणी मोठ्यात मोठ्या व्यक्ती वावगी बोलली तर ते काही योग्य ठरणार नाही. नाही, महत्वाचा मुद्दा असा आहे की कोण काय बोललं त्याच्यावर मी स्टेटमेंट देण्यात काही अर्थ नाही. कोकाटे काय बोलले, अजून कोण बोलले, बागेश्वर महाराज काय बोलले हे मी ऐकलेलं देखील नाही. परंतु एक महत्वाची गोष्ट अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणीही वावगं बोलू नये ही शिवसेनेची भूमिका आहे. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कुणीही वाईट बोलू नये एवढीच आमची भूमिका आहे आणि ती स्पष्ट आहे. मुखेडला जी MIDC ची मंजुरी दिलेली आहे त्याबाबत काय आज वर्तमानपत्रांमध्ये बातम्या आहेत की मुख्यमंत्र्यांनी MIDC साठी मुखेडच्या मंजुरी दिलेली आहे आणि जवळपास 45 हेक्टर जागा संपादित केली आहे. काय खरी? नाही, MIDC या जिल्ह्यामध्ये जर, नांदेड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर अनेक ठिकाणी होते. अनेक माझे सहकारी याच्यासाठी प्रयत्नशील आहेत. मुखेडमध्ये देखील आम्ही नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि नोटिफिकेशन नंतर आता पुढची प्रोसिजर होणार आहे. नांदेडमध्ये जो हेलिकॉप्टर निर्मितीचा प्रकल्प आहे त्या संदर्भात संभ्रम आहे की नेमका काय प्रकल्प आहे? हेलिकॉप्टरचे पार्ट्स बनणार आहे? मला देखील संभ्रम आहे. मला आता नांदेडमध्ये आल्यानंतर कळलं की हेलिकॉप्टरचे पार्ट इथे बनवले जाणार आहेत. मला आता हेमंत पाटील साहेब म्हणाले की तुम्ही काय आता हेलिकॉप्टर बनवता का MIDC मार्फत? तर आतापर्यंत नांदेडचं विमानतळ हे MIDC कडे हे मला माहीत होतं, परंतु आम्ही ते वापरायला आता महाराष्ट्र विमान प्राधिकरणाकडे दिलेलं आहे. परंतु हेलिकॉप्टरचा कारखाना कधी येणार आहे, कसा येणार आहे त्याची मी पूर्ण माहिती घेईन आणि पुढच्या वेळी नांदेडला ज्यावेळी येईन तरी त्याचं स्पष्टीकरण करेन. तो करार झालेला आहे, जवळपास 4000 कोटीचा तो करार आहे असं अशोक चव्हाणांनी ट्विट केलेलं होतं. काय खरी परिस्थिती? अशोक चव्हाण साहेब हे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, त्यांच्याशी मी चर्चा करेन आणि पुढच्या दौऱ्यामध्ये तुम्हाला सांगेन ना. आता सामूहिक विवाह सोहळ्याला आलेलो आहे, त्याच्यामुळे टायगर ऑपरेशनवर चर्चा न केलेली बरी. बंडू जाधव यांची चर्चा सुरू आहे, ते नाराज आहेत. बाबूराव कदमांनी घेतलेल्या ऐतिहासिक आणि हदगावमधल्या पहिल्या विवाह सोहळ्याला आलेल्या असताना त्याच्यावर राजकारणावर चर्चा करणं योग्य नाही. बंडू जाधव तुमच्याकडे येणार असेल तर वेलकम करणार? तेच राजकारण आहे. वेलकम करणार का तुम्ही? राजकारणावर बोलायचं नाही असं ठरवलं. शक्तीपीठ महामार्गाच्या अनुषंगानं प्रश्न आहे. राजू शेट्टी म्हणले जर तुम्ही जर अशा पद्धतीचा शक्तीपीठ महामार्गाचा करणारच असं जर ठरवलं असेल तर आम्ही कायदा हातामध्ये घेऊ. नाही, राजू शेट्टींचा जर काही गैरसमज असेल तर सरकार नक्की दूर करेल. परंतु शक्तीपीठ महामार्ग जसा समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा ठरणार, गेम चेंजर ठरणार, तसाच शक्तीपीठ हा देखील गेम चेंजर ठरणार आहे. त्याच्यामुळे जे कोण घटक असतील त्यांची समजूत काढली जाईल.